ओके, चला मुलांनो, तर मग आपण आज काय पाहणार आहोत? अल्किल हलाइडच्या नेक्स्ट कॅटेगरीच्या रिॲक्शन पाहणार आहोत. त्या कॅटेगरीचं नाव काय आहे बेटा? रिडक्शन रिॲक्शन्स. काय म्हणलं मी? रिडक्शन रिॲक्शन्स. आतापर्यंत आपण अल्किल हलाइड्सच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये किती कॅटेगरीच्या रिॲक्शन पाहिल्या? ओके, पहा मोजून. पहिली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, दुसरी एलिमिनेशन बेटा, तिसरी कोणती? रिॲक्शन्स विथ मेटल्स म्हणजे धातूसोबत रिॲक्शन, चौथी रिडक्शन रिॲक्शन, जे की आज आता आपण पाहणार आहोत. पहा बेटा, आपण नेहमीप्रमाणे ऐकलेलं आहे की ऑक्सिडेशन कशाला म्हणतात, रिडक्शन कशाला म्हणतात. इथं आपल्याला अल्किल हलाइड्सचं रिडक्शन करायचं आहे. काय करायचं आहे? अल्किल हलाइड्सचं रिडक्शन करायचं आहे. तर रिडक्शन म्हणजे काय बेटा? रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, रिडक्शन म्हणजे इथं सिम्पली काय आहे? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, तशा रिडक्शनच्या आणि ऑक्सिडेशनच्या भरपूर डेफिनेशन आहेत, जे की आपण रेडॉक्स रिॲक्शनमध्ये 11वीला व्यवस्थित शिकलो. आपल्याला काय पाहायचं आहे इथं? इथं इथं रिडक्शन म्हणजे काय होणार बेटा? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर अल्किल हलाइडचं रिडक्शन केल्यावर आपल्याला काय मिळू शकते बेटा? लक्षात घ्या, बघा, हे आहे अल्किल हलाइड. ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन. जर समजा आपण अल्किल हलाइडचं काय केलं? रिडक्शन केलं, तर काय होईल? या हायड्रोजनपैकी काय होईल? हे बॉन्ड तुटल, एक हायड्रोजन इकडे जाईल, एक हायड्रोजन इकडे जाईल. ओके, तर आपल्याला काय भेटेल? RH आणि हे XH म्हणजे HX. तर आपल्याला अल्केन भेटेल, अल्केन प्लस हायड्रोजन हलाइड किंवा हॅलोजन ॲसिड्स. ओके, तर आपल्याला अल्किल हलाइडचं रिडक्शन केल्यावर काय भेटेल? अल्केन. पण हे रिडक्शन बेटा डायरेक्टली आपल्या मनानं होते का? नाही बेटा. हे रिडक्शन करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन लागेल. तर ते हायड्रोजन डायरेक्टली येते? नाही. ओके, तर आपल्याला या बाणावर एजंट घ्यावं लागतं. त्या एजंटचं नाव आहे रिड्युसिंग एजंट्स. ओके, या बाणावर आपल्याला काय घ्यावं लागतील बेटा? रिड्युसिंग एजंट्स. जोपर्यंत आपण या बाणावर रिड्युसिंग एजंट घेणार नाही तोपर्यंत आपल्याला हायड्रोजन मिळणार नाही, आणि जोपर्यंत आपल्याला हायड्रोजन मिळणार नाही अल्किल हलाइडचं रिडक्शन होणार नाही. ओके, तर अल्किल हलाइडचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला कोण लागतील? रिड्युसिंग एजंट्स. ओके, रिड्युसिंग एजंट्स काय करतात? रिड्युसिंग एजंट्स दुसऱ्याचं रिडक्शन करतात. काय म्हणलं? रिड्युसिंग एजंट दुसऱ्या केमिकल कंपाऊंडचं रिडक्शन करतात, पण स्वतः ऑक्सिडाइज होतात. त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होते, पण ते दुसऱ्याचं रिडक्शन करतात. ओके, चला. तर असे कोणकोणते रिड्युसिंग एजंट वापरणार आपण? असे कोणकोणते रिड्युसिंग एजंट वापरणार? बघा, आपण रिड्युसिंग एजंट म्हणजे पहिल्या प्रकारे आपण रिड्युसिंग एजंट मेटल कॅटलिस्ट वापरू शकतो. मेटल कॅटलिस्ट जसं की निकेल, पॅलाडियम, प्लॅटिनम और रॅनी निकेल, हे काय आहेत बेटा? मेटल कॅटलिस्ट. ओके, हे काय आहेत बेटा? मेटल कॅटलिस्ट. मेटल कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजन गॅस सप्लाय होतो. दुसरं ZnCu कपल प्लस इथेनॉल, हे सुद्धा रिड्युसिंग एजंट आहे बेटा. ओके, तिसरा रिड्युसिंग एजंट आपल्याला अल्किल हलाइडसाठी कोणता वापरायचा आहे? ते म्हणजे HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. HI आणि रेड फॉस्फरसचं मिक्सचर. ओके, तर आपण एकेकानं सर्व पाहणार आहोत. ओके, चला पहा, ही रिडक्शन रिॲक्शन आहे. ओके, ही रिडक्शन रिॲक्शन आहे. आपण पहिले कोणता वापरणार? मेटल कॅटलिस्ट. ओके,
रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटॅलिस्ट. पहिले रिड्युसिंग एजंट कोणते? मेटल कॅटॅलिस्ट. कोणकोणते मेटल कॅटॅलिस्ट सांगितले बेटा? आपण एक तर निकेल वापरू शकतो, पॅलेडियम वापरू शकतो, प्लॅटिनम वापरू शकतो किंवा रॅनी निकेल वापरू शकतो. बेटा निकेल आणि रॅनी निकेल म्हणजे काय फरक आहे बेटा? निकेल म्हणजे निकेल एलिमेंट, रॅनी निकेल म्हणजे काय असते बेटा माहिती आहे का? फ्रेशली किंवा न्यूली आत्ता ताबडतोब तयार केलेला निकेल आहे की नाही? न्यूली बॉर्न निकेल, फ्रेशली प्रिपेअर्ड निकेल इज कॉल्ड ॲज रॅनी निकेल. ओके चला, तर काय होईल आपलं बघा. जर समजा आपण अल्किल हॅलाइडची रिॲक्शन कोणासोबत केली, जर समजा आपण अल्किल हॅलाइडची रिॲक्शन कोणासोबत केली? मेटल कॅटॅलिस्ट सोबत केली. कोणासोबत? निकेल ऑर पॅलेडियम ऑर प्लॅटिनम. या तिघा चौघापैकी कोणतंही एक बाणावर लिहिलं तरीही चालते बेटा. ओके, निकेल ऑर प्लॅटिनम ऑर पॅलेडियम आहे की नाही? किती टेम्परेचर किती सप्लाय करावं लागेल आपल्याला? टेम्परेचर दिलेलं आहे 525 केल्विन टेम्परेचर. काय होईल बेटा? हा बॉन्ड ब्रेक होईल. या दोन हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन इकडे जाईल, एक हायड्रोजन इकडे जाईल. तर काय होईल आपल्याला? RH प्लस अल्केन. एक्झाम्पल्स बेटा, है की नाही? रिॲक्शन कंडिशन हेच आहे की नाही? CH3H म्हणजे काय? मिथेन. हा बॉन्ड ब्रेक होईल. इकडे एक हायड्रोजन जाईल, इकडे एक हायड्रोजन जाईल. ओके, C2H5H म्हणजे काय? पहा इथे. ओके बेटा, हे झालं रिडक्शन रिॲक्शन मधलं पहिलं, रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटॅलिस्ट. ओके, आता आपल्याला सेकंड रिड्युसिंग एजंट वापरायचा, ZnCu कपल प्लस इथेनॉल. ओके, ZnCu कपल प्लस इथेनॉल आहे की नाही? दुसरा ओके, रिडक्शन विथ झिंक ZnCu कपल प्लस इथेनॉल. जर समजा आपण अल्किल हॅलाइडचं काय केलं? ZnCu कपल, काय म्हणलं मी? जर समजा आपण ZnCu कपल प्लस इथेनॉल घेतलं बेटा, तर ZnCu कपल इथेनॉल काय करतील? नॅसंट हायड्रोजन सप्लाय करतील. लक्षात घ्या बेटा, आपण पहिल्या रिॲक्शनमध्ये मेटल कॅटॅलिस्ट वापरले, त्याच्या सरफेसवर हायड्रोजन गॅस जमा होते, पण हे नॅसंट हायड्रोजन सप्लाय करते. ओके, पहा ट्वाइस H बेटा, लक्षात घ्या. H2 म्हणजे हायड्रोजन गॅस, आणि ज्यावेळेस आपण असं लिहितो ट्वाइस H, थ्राईस H आहे की नाही, 6H आहे की नाही, 7-8 असे, तर याला नॅसंट हायड्रोजन म्हणतात. काय म्हणतात? दिस इज हायड्रोजन गॅस. हे सुद्धा रिडक्शन करते आणि हे सुद्धा रिडक्शन करते, पण दोघात फरक आहे बेटा. हे हायड्रोजन गॅस आहे, हे नॅसंट हायड्रोजन आहे. तर झिंक आणि Cu कपल इथेनॉल सोबत रिॲक्ट होऊन पहिले नॅसंट हायड्रोजन तयार करते आणि मग हे सप्लाय करते. मग बाकीचं सेम आहे रिडक्शन. हे बॉन्ड तुटणार. ओके, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, काय होणार? RH प्लस HX अल्केन. ओके, एक्झाम्पल तेच घ्यायचे, एक्झाम्पल तेच आहे की नाही?
ZnCu कपल प्लस इथेनॉल जशाच तसं लिहायचं. हा बॉन्ड ब्रेक होणार, इकडं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन. इथेन. ओके, इथेन आहे की ना. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बेटा काय घेऊ शकता आपण. टू ब्रोमो ब्यूटेन, टू ब्रोमो ब्यूटेन प्लस काहीच नाही, हा बॉन्ड ब्रेक होणार. ओके, वरी एक हायड्रोजन जाणार, खाली एक हायड्रोजन जाणार, काय होईल. एन ब्यूटेन. ओके, चला हे झाली रिडक्शन विथ झिंक कपल, झिंक अँड कॉपर कपल अँड इथेनॉल, ZnCu कपल अँड इथेनॉल. ओके, नेक्स्ट कोणता राहील तिसऱ्या नंबरचा. तिसऱ्या नंबरचा राहील बेटा याच्या इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. तिसरा कोणता राहील. ओके, याच्या इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फर. जर समजा आपण अल्किल हॅलाइडचं याच्या सोबत रिडक्शन केलं. ओके, जर समजा आपण अल्किल हॅलाइडचं, ओके, इथं शक्यतोवर जो अल्किल हॅलाइड आपण वापरणार ना बेटा, तो अल्किल आयोडाइडच वापरणार. काय वापरणार. इथं जे आपण अल्किल हॅलाइड वापरणार ना ते अल्किल आयोडाइडच वापरणार. मग आपण इथं डायरेक्टली घेतलं चालेल का. जर समजा आपण अल्किल सोपं जाते, कारण हे सोपं जाते. जर समजा आपण अल्किल आयोडाइड सोबत केलं इन द प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस, काहीच नाही, हा बॉन्ड तुटल. ओके, इकडं काय होईल, आय जाईल आणि इकडं एच जाईल बेटा. काय होईल, RH प्लस I2. एक्झाम्पल्स काय होईल, इथिल आयोडाइड प्लस HI in the presence of red phosphorus. What is happen. इथेन, अल्केन. ओके, तर हे झाली बेटा रिडक्शन रिॲक्शन. ओके, तर आपण पहिला रिड्युसिंग एजंट कोणता पाहिला होता बेटा. पहिला रिड्युसिंग एजंट आपण मेटल कॅटलिस्ट पाहिला होता. त्यानंतर आपण कोणता रिड्युसिंग एजंट पाहिला, ZnCu कपल अँड इथेनॉल. तिसरं पाहिला HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस, HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. तर असे 3 महत्त्वाचे रिड्युसिंग एजंट आहेत, आहे की नाही. या रिड्युसिंग एजंटच्या व्यतिरिक्त आपण लिथियम, ॲल्युमिनियम हायड्राइड वगैरे असे रिड्युसिंग एजंट वापरू शकतो, पण आपल्याला शक्यतोवर 3 दिलेले आहेत. ओके, लिहू काय आता. आणखीन आपण किती रिड्युसिंग एजंट वापरू शकतो बघा, आहे की नाही. झिंक इन HCl, आहे की नाही. टिन इन HCl. त्यानंतर कोणता वापरू शकतो बेटा आपण, LiAlH4. ओके, LiAlH4. ओके, ETC. हे सुद्धा रिड्युसिंग एजंट म्हणून आपण वापरू शकतो. तुम्ही म्हणसाल हे रिडक्शनचं काम कसं करणार आहे बघा. जर समजा आपण झिंकची रिॲक्शन 2HCl सोबत केली तर आपल्याला काय मिळेल, ZnCl2. ओके, ZnCl2 प्लस 2H मिळालं. ओके, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड याच्यात ऑलरेडी 4 हायड्रोजन आहे. कसं बघा, ॲल्युमिनियम
H H H H निगेटिव्ह Li लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, हायड्राइड म्हणजे काय बेटा? हायड्राइड म्हणजे H निगेटिव्ह. H negative is called as hydride and H positive is called as proton. है की नाही? H positive is called as proton. ओके, चला, तर हे झालं बेटा रिडक्शन रिॲक्शन. इथं आपलं रिडक्शन नावाची कॅटेगरी संपली. आता बस शेवटची एक कॅटेगरी राहिली. त्या कॅटेगरीचं नाव आहे रिअरेंजमेंट रिॲक्शन. ओके, वी विल स्टडी दिस रिअरेंजमेंट रिॲक्शन इन नेक्स्ट लेक्चर.